लक्ष्मीच्या पावलांनीच्या 16 ऑगस्टच्या भागात आपण बघणार आहोत की सगळे हॉलमध्ये बसलेले असतानाच आबा रोहिणीला विचारतात की रोहिणी, तुझी सून कुठे गेली या? आजकाल तर ती काही दिसतच नाही. त्यावर रोहिणी त्यांना उत्तर देते की ती असेल तिच्या रूममध्ये, आजकाल ती जेवण करते आणि झोपा काढते ती. तर आबा तिला म्हणतात की बोलव तिला इकडे. तेव्हा रोहिणी अंजूकडे बघते व अंजूला सांगते, अंजू, नैनाला बोलवून आण बरं. त्यावर आबा म्हणतात, अंजू कशाला? तू स्वतः जा आणि स्वतः बोलून आण. तुझी सून आहे, तुझी जबाबदारी नाही का तिच्याप्रती? तेव्हा रोहिणी मनातल्या मनात बडबड करते, हो, आता ती महाराणी झाली आणि आम्ही सगळे तिचे नोकर. तिचं जेवण खावण, तिला बोलून आणा, सगळं आम्हीच बघा व जाण्यासाठीच वळते. तेव्हा रजनीला नैना येताना दिसते व त्या म्हणतात, आली बघा नैना. नैना आल्यावर आबा तिला म्हणतात की नैना, तुझे मंगळागौर तुझी पण आहे, तर तू पण त्यात सहभागी व्हायला पाहिजे. तेव्हा रजनी पण तिला म्हणतात, हो नैना, तुझी पण मंगळागौर आहे. पण अचानक लक्षात आल्यावर त्या म्हणतात, आबा, पण आपण नैनाची मंगळागौर नाही करू शकत. ती प्रेग्नंट असल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये मंगळागौर नाही करत. त्यावर रजनी लगेच थोडं दुःखी होऊन म्हणतात, मग आता काय करायचं? तेव्हा रोहिणी म्हणते, एकामुळे आपण दुसरीचा आनंद नाही हिसकावू शकत, म्हणून आपण फक्त कलाचीच मंगळागौर करू. ते ऐकून नैनाचे तोंड वाकडे होते, पण आबाही त्याला सहमत होतात व रजनीही. रजनी नैनाला म्हणते, नैना, तू ह्यावेळेस कलासोबतच राहा, म्हणजे तुला सगळ्या प्रथा परंपरा समजून जाईल. आबा पण यावर सहमत होतात व बोलतात, हो, तसं पण नैनाला रीती परंपरा काही माहीत नाही आहे. त्यांचं ऐकून नैना मनातल्या मनात म्हणते, हे आबा पण ना मध्येच काहीतरी बडबड करतात. फक्त स्वतःला महान बोलवण्यासाठी त्यांचं मध्ये बोलणं गरजेचंच असतं. नंतर आबा सरोजला म्हणतात, सरोज, या घरची मोठी सून म्हणून तुझेही काही कर्तव्य आहे. तू कलाच्या आईवडिलांना फोन करून मंगळागौरसाठी आमंत्रण दे. तेव्हा सोहम खुश होतो, कारण की काजल येणार असते व तो मनातल्या मनात विचार करतो, बरे, आता काजल पण या कार्यक्रमाला येईल आणि नेहमीपेक्षा वेगळी तयार होऊन येईल, नाहीतर नेहमी जीन्स टॉपवरच असते. पण सरोजचं तोंड वाकडं होतं. सरोज म्हणते, आबा, मला या दोघीही पटत नाही. मला हे सगळे कार्यक्रम नाही करणार, म्हणून तुम्ही माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका. एवढे बोलून ती तिथून चाली जाते. तेव्हाच रजनी आबांना म्हणते, आबा, तुम्ही काळजी नका करू, मी फोन करून सांगते कलाच्या आईवडिलांना. इकडे खरींच्या घरी काजल आणि संगीता हॉलमध्ये बसलेले असतात. काजल चहासोबत खारी खात असते. तेव्हाच ती म्हणते, आई, खारी पण ना किती छान लागते. मी कितीतरी दिवसांनी खारी खात आहे. त्यावर संगीता थोडीशी उदास होते व सांगते, तुझ्या बाबांना सांगते दर महिन्याला थोडे पैसे तुझ्या खालीसाठी शिल्लक ठेवायला. तेव्हा काजल म्हणते, ते आपण नंतर बघून घेऊ. तेव्हाच संगीताचा फोन वाजतो. कलाच्या सासरकडून फोन म्हटल्यावर ती थोडी टेन्शनमध्ये येते, पण फोन उचलल्यावर रजनीचा आवाज ऐकून ती खुश होऊन त्यांची विचारपूस करते. त्याही इकडची विचारपूस करतात व कलाच्या मंगळागौरबद्दल त्यांना आमंत्रण देतात. नंतर ते झाल्यावर कलाची आई आणि काजल एकमेकींशी बोलत असतात. तेव्हाच तिचे बाबा येऊन विचारतात, कशाबद्दल? तेव्हा त्या त्यांना सांगतात, कलाची मंगळागौर चांदेकर साजरे करणार आहे. तर मग त्यावर तिचे बाबाही म्हणतात, हो, तेवढं ठीक आहे. पण मग तिची आई म्हणते की पण आपल्याला पण आपल्या मुलीसाठी काहीतरी द्यावं लागेल. मुलीला चांदीचा नाग देतात मंगळागौरसाठी. तेव्हा काजल म्हणते, हे सगळं करायची काही गरज नाही आहे. कला ताईलाही आवडणार नाही व तिला माहिती आहे आपल्यावर किती कर्ज आहे. तेव्हा काजलची आई तिला रागवते व म्हणते, पण तिला काही असो, पण ते तिचं सासर हे आपलं विसरून चालणार नाही. आपणच आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे, नंतर कोणी बोलायला नको तिला. यावर तिचे बाबाही सहमत होतात. कलाच्या रूममध्ये कला प्रेझेंटेशनची तयारी करत असताना अद्विक रेस्टलेसली रूममध्ये फिरत असतो व तिला म्हणतो, चल ना बाई, चल ना. पण मग ती त्याला म्हणते, थांब ना, मला तयारी तर करू दे. त्यावर अद्विक तिला म्हणतो, तू हेड नाही आहे डिपार्टमेंटची, डिपार्टमेंटचा हेड मी आहे, तर मी टेन्शन घेतलं पाहिजे आणि हे माझं काही पहिलं प्रेझेंटेशन नाही आहे. त्यावर कलाही त्याला बोलते, तुझं नाही आहे, पण माझं पहिलं प्रेझेंटेशन आहे, त्यामुळे मला तयारी करू दे.
तेव्हा अद्विक तिला म्हणतो, हो तुला तर सगळ्यांना दाखवायचंच असते मी किती महान आहे, सगळे कामं व्यवस्थित करते, ऑफिसची, घरची, आणि हे आता नवीनच नाटक काढलं मंगळागौरचं, हे सगळं फक्त तुझ्यामुळे होतं आहे. आणि तिला म्हणतो, तू आबांना नकार का नाही दिला? त्यावर कलाही म्हणते, तूही तिथे हजर होतास ना, मग तू नकार द्यायला काय झालं होतं? यावरतूनच दोघांचे वाद होतात. थोडी तू मे करून शेवटी ते दोघेही ऑफिससाठी निघतात. हॉलमध्ये आल्यावर रजनी कलाला बोलते, कला माझे थोडे काम होते तुझ्याशी, करशील का? व अद्विक म्हणतो, बोल ना काकी, आम्ही येताना करू. तेव्हा त्या बोलतात, आपल्याला कलाच्या आईसाठी मणी मंगळसूत्र घ्यायचं आहे. व अजून एक काम होतं, तुम्ही दोघे पण प्रेझेंट राहा. त्यावर दोघे एकदमच दचकतात. नंतर ते जात असतानाच नैना कलाला टोमणा मारते की आता बरं आहे तुझं, मस्त पर्स घेऊन नवऱ्यासोबत ऑफिसला जाशील आणि घरातली कामं राहतील तशी. तेव्हाच रजनी तिला बोलते, तसं नाही आहे, कला घरचं आवरूनच जाते. पण नैना म्हणते की पण मग तिचं तर घरच्या कामामध्ये दुर्लक्ष होणारच ना. रजनी म्हणते, मी सगळं सांभाळून घेईल, आधीही मी तसं करतच होती. हे सगळं चालू असतानाच रोहिणी मनातल्या मनात म्हणते, अरे वा, माझी सून तर एकदम माझ्यासारखीच आहे, मी उगाच माझ्या मुलाच्या मागे लागते, हिला नक्की माहिती आहे कधी कोणता टोमणा एकदम वेळेवर मारायचा. तेव्हा आबाही म्हणतात, बरोबर आहे रजनी नैनाचं, आता घरची कामं तर तुझ्या एकीवरच असतात. त्यांचं ऐकून सगळे खुश होतात व कला आणि रजनी शॉक होतात. नंतर आबा म्हणतात की हो, तू आता एकटी नको करू, तू तुझ्या सुनेला तुझ्या हाताखाली घे, नैना तुला मदत करेल. हे ऐकून सगळे शॉक होतात. रजनी आणि नैना हसत असतात. नैना तिच्या प्रेग्नेन्सीचं कारण देऊन टाळाटाळ करते, पण आबा म्हणतात हे तुझ्यासाठीच चांगलं आहे. त्यावर रजनीही सहमत होते, पण नैना मला मळमळ होते सांगून तिथून चालली जाते. ती गेल्यावर आबा कला आणि अद्विकला ऑफिससाठी जाण्यास परमिशन देतात. दोघेच चालले जातात. दुसरीकडे एक गोडाऊनच्या बाहेर संगीता आणि दिनकर खूप ओझे उचलण्याचे काम करत असतात. त्यांच्याकडून झेपत नसते तरीही ते करतात. कलाची आई खूप जास्त थकून जाते व ती बसून तिच्या बाबांना पाणी मागते. ते पाणी देतात व तिला सांगतात, तू थोडा आराम कर. पण त्यावर कलाची आई बोलते, फक्त चांदीचा नाक घेण्यापुरते पैसे मिळवले की मी आरामच करते आणि आता कुठे माझं वय झालं आहे. तेव्हा तिचे बाबा हो म्हणून चालले जातात ओझं उचलायला. कलाची आई तिथंच बसून विचार करते व अंबाबाईंना म्हणते, अंबाबाई, आता फक्त नाक घेण्यापुरतेच शक्ती दे गं बाई, नंतर मग सगळं ठीक होईल. माझ्या कलाची मंगळागौर आहे, पोरीच्या इज्जतीचा प्रश्न आहे. कलाच्या रूममध्ये कला मंगळागौरचीच तयारी करत असते. तेव्हाच तिला विचार येतो, आई आणि बाबांनी पैशाची जुळवाजुळव केली असेल का मंगळागौरसाठी? व ती फोन लावण्यास उचलते. तिची आई फोन उचलत नाही म्हणून ती बाबांना फोन लावते, पण दिनकरही फोन उचलत नाही. ती नंतर फोन लावू म्हणून ठेवून देते फोन. व तेव्हाच तिथे अद्विक येतो व पसारा बघून तो चिडतो व तिला म्हणतो, हे सगळे घरी करण्याची काय गरज आहे, तू विकत आणू शकते ना. त्यावर कला म्हणते, आबांनी काय सांगितलं तू ऐकलं नाही का? घरचा कार्यक्रम आहे म्हणून सगळं घरीच होणार आणि तुला प्रॉब्लेम असेल तर तू आबांना जाऊन सांग, हे सगळं मी विकत आणून देतो. त्यावर अद्विक म्हणतो, हो, म्हणजे तुला वापस एकदा महान बनायला चान्स मिळेल. मला माझ्या रूममध्ये बसायला जागा नाही आहे. कला म्हणते, तू थोडा वेळ फ्रेश होऊ नये, मी तुला बसण्यासाठी जागा करते. अद्विक म्हणतो, लवकर आवर, ही मंगळागौर तुझ्यासोबत करूच तर मी मंगळावर गेलेलाच बरा. कला म्हणते, मग जा ना मंगळावर. अशीच दोघांची तुतुबेमे होऊन तो फ्रेश होण्यासाठी चालला जातो. आजच्या भागात एवढेच. तर होणार का कलाची मंगळागौर की नाही होणार, जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग नक्की बघा. आणि हा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.